नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत लोकसंख्येचे स्थलांतरण या घटकांवर चर्चा करणार आहोत। लोकसंख्येचे स्थलांतरण या घटकांतर्गत स्थलांतराची संकल्पना, स्थलांतराचा अर्थ आणि स्थलांतराचे प्रकार, त्याचबरोबर लोकसंख्येच्या स्थलांतरणावर परिणाम, लोकसंख्येच्या स्थलांतरणाची कारणे, लोकसंख्येच्या स्थलांतरणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व लोकसंख्येच्या स्थलांतरणावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा उहापोह आजच्या या व्हिडिओच्या अंतर्गत पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण स्थलांतरणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर प्रकाश टाकूया। स्थलांतरण ही व्यापक आणि सार्वत्रिक अशी सामाजिक एक प्रक्रिया आहे। स्थलांतर हा एखाद्या देशाच्या लोकसंख्येच्या आकारात आणि रचनेत बदल घडवून आणणारा एक महत्त्वाचा घटकसुद्धा आहे। या स्थलांतरणाच्या संदर्भात भारतात अगदी प्राचीन काळापासून विविध कारणांसाठी स्थलांतर झालेले दिसून येत आहे। प्राचीन काळी प्रामुख्याने धर्म आणि आपल्या संस्कृतीच्या प्रचारासाठी विविध संतांनी स्थलांतर केल्याचे दाखले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये इसवी सन पूर्व 2500 किंवा त्यापेक्षाही आधी स्थलांतर प्रक्रिया सुरू असल्याचे संकेतसुद्धा आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये आर्यांनीसुद्धा आपल्या धर्माच्या प्रचारासाठी केलेले जे काही प्रयत्न आहे, हे प्रयत्न एक स्थलांतराची ऐतिहासिक या ठिकाणी स्पष्ट सूचित होऊ शकते। त्यानंतर वेगवेगळ्या ऋषीमुनींनीसुद्धा त्यामध्ये मनुस्मृती ग्रंथ असेल किंवा महाकाव्य असेल, यामध्ये सुद्धा स्थलांतरणाचा उल्लेख हा आपल्याला पाहायला मिळतो आहे। म्हणजे जे प्राचीन काळ आहे, या प्राचीन काळामध्ये सुद्धा स्थलांतर हे झालेले दिसून येतात। त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी सापडलेला दिसून येतो। यात प्रामुख्याने सांगता येईल की मौर्य काळात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी किंवा प्रचारासाठी अनेक धर्मप्रचारक हे धर्माचा प्रसार करण्यासाठी अफगाणिस्तान, तिबेट, चीन, नेपाळ, बर्मा, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांमध्ये गेल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी स्थलांतराचा जो काही ऐतिहासिक भाग आहे, हा ऐतिहासिक भाग हा सुद्धा प्राचीन काळामध्ये सुद्धा झालेला दिसून येतो आहे। आणि भारतात राज्य करण्याच्या हेतूने सुद्धा त्या ठिकाणी अनेक लोकांनी प्रवेश केलेला दिसून येतो। त्यामध्ये प्रामुख्याने मोगल आणि पठाणसुद्धा या ठिकाणी आपल्या राज्य करण्याच्या हेतूने किंवा दृष्टीने त्या ठिकाणी स्थलांतरण केल्याचे दिसून येते आहे। त्यानंतर म्हटलं आहे की धर्मप्रचाराबरोबरच व्यापार आणि राजकीय संबंध ही सुद्धा स्थलांतरणाची महत्त्वपूर्ण या ठिकाणी उदाहरणं आपल्याला देता येईल। म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी स्थलांतर झाल्याचे त्या ठिकाणी पुरावे आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर 19व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे स्थलांतराची प्रक्रिया ही अधिकच गतिशील झाली। त्यामध्ये बेकर आणि विल्यमसन यांनी म्हटलं आहे की औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे ग्रामीण भागातील लोक हे स्थलांतर करण्यासाठी आकृष्ट होत असतात। अशा प्रकारे या ठिकाणी ऐतिहासिक जी काही पार्श्वभूमी आहे, ही ऐतिहासिक पार्श्वभूमी स्थलांतरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल। त्यानंतर स्थलांतर या संकल्पनेचा अर्थ व्याप्ती समजून घेण्यासाठी
स्थलांतरणाच्या ज्या काही विविध व्याख्या करण्यात आलेल्या आहेत त्या व्याख्यांचा समावेश या ठिकाणी मी दिलेला आहे। परंतु स्थलांतरणाची जी काही व्याख्या आहे, स्थलांतरणाची ही व्याख्या आपल्याला विविध दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञ या ठिकाणी सांगितल्याचं दिसून येते। स्थलांतर या शब्दाचा शतशः अर्थ जो आहे, स्थल म्हणजे ठिकाण आणि अंतर म्हणजे दूरचे व्यक्तीने राहण्याचे ठिकाण बदलून दूर अंतरावर राहण्यासाठी जाणे म्हणजे स्थलांतर असा एक साधा व सरळ अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येईल। परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून ही व्याख्या योग्य आहे की नाही याचा या ठिकाणी आपल्याला अंदाज आपल्याला सांगता येत नाही। कारण असं आहे की स्थलांतराची व्याख्या जी आहे ही व्यापक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी घेतलेली दिसून येते। तर मानवाच्या या गतिमानतेमधील काही विशिष्ट प्रकारची जी काही गती असते, ही गती स्थलांतर या संज्ञेमध्ये किंवा संकल्पनेमध्ये मोडत असते। स्थलांतरणाचा मध्ये की प्रामुख्याने दोन प्रकारच्या कृती घडून येतात। जेव्हा एखादा व्यक्ती आपला देश सोडून दुसऱ्या देशात वास्तव्यास जातो व त्या ठिकाणी स्थायिक होतो, तेव्हा त्याला स्थलांतरित किंवा उत्प्रवासी, इंग्लिशमध्ये इमायग्रंट असे या ठिकाणी म्हटले। म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वास्तव्य करण्यासाठी त्या ठिकाणी स्थायिक होत असेल तर त्या ठिकाणी त्याला मराठीमध्ये उत्प्रवासी किंवा इंग्लिशमध्ये इमायग्रंट असे संबोधले जाते। तर दुसऱ्या देशातील एखादा व्यक्ती कोणत्याही देशात वास्तव्यास जात असेल तेव्हा त्या देशाच्या दृष्टीने तो एक अंतर्गमन, त्याला इंग्लिशमध्ये इमायग्रंट असे संबोधले जाते। या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर संयुक्त राष्ट्राच्या किंवा युनोच्या लोकसांख्यिकीय शब्दकोशानुसार एकाच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे स्थलांतर होत असेल त्या स्थलांतराला आउट मायग्रेशन, त्या ठिकाणी आउट मायग्रेशन असे संबोधले जाते। अशा प्रकारच्या ठिकाणी युनोने एक व्याख्या केलेली दिसून येते। व एखाद्या स्थानाकडे बाहेरील स्थानातील म्हणजे बाहेरील ठिकाणातील स्थलांतराला या ठिकाणी इन मायग्रा असे सुद्धा या ठिकाणी म्हटले जाते। म्हणजे इन मायग्रा आणि आउट मायग्रा ह्या दोन संकल्पना स्थलांतराच्या बाबतीमध्ये युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगता येईल। असे असले तरीही जे काही व्याख्या दिलेल्या आहे, काही अर्थशास्त्रज्ञांनी, काही या ठिकाणी शास्त्रज्ञांनी ज्या काही व्याख्या केल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मी 4 व्याख्यांचा समावेश केलेला आहे। त्यामधली पहिली व्याख्या आहे एवर्टली, तो म्हणतो की स्थलांतर हे विशेषतः कायम किंवा तात्पुरत्या कालावधीसाठी निवासस्थानास केलेला जो काही बदल असेल तो बदल होय आणि त्या ठिकाणी स्थलांतराच्या अंतरासाठी किंवा त्याच्या ऐच्छिक किंवा अनैच्छिक स्वरूपापुरती कुठलीही बंधने त्या ठिकाणी नसतात। अशा प्रकारची व्याख्या ही एवर्टली या शास्त्रज्ञांनी केलेली दिसून येते। नंबर 2ची व्याख्या आहे कॅप्लो म्हणतात की स्थलांतर म्हणजे रहिवासात झालेला बदल होय। स्थलांतर म्हणजे रहिवासामध्ये झालेला बदल होय आणि या ठिकाणी स्थलांतराच्या व्यवसायामध्ये झालेला बदल हा त्यांना मान्य नाही। अशा प्रकारची व्याख्या ही कॅप्लो यांनी केलेली दिसून येते। त्यानंतरची तिसरी व्याख्या आहे वेनबर्ग, त्यांच्या मते मानवी स्थलांतर म्हणजे त्याच्या रहिवासाच्या ठिकाणामध्ये कायमस्वरूपी किंवा एका विशिष्ट कालावधीसाठी झालेला बदल होय। या व्याख्येमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की रहिवासी हा शब्द महत्त्वाचा आहे आणि ठिकाण त्यानंतर कालावधी या 3 घटकांचा एक जो काही संयोग आहे, या संयोगांचा समावेश हा वेनबर्ग या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी केलेला दिसून येतो। आणि लाक्षणिक अर्थाने मानवाने एका परिस्थितीमधून दुसऱ्या परिस्थितीमध्ये जाण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला जात असतो, अशा प्रकारचं वेनबर्ग या शास्त्रज्ञाचं मत आहे। नंतर नंबर 4ची व्याख्या आहे न्यू वेबस्टर डिक्शनरी, या डिक्शनरीच्या अंतर्गत केलेली व्याख्या आहे की स्थलांतर म्हणजे एका देशातून दुसरीकडे जाऊन रहिवासासाठी स्थायिक होणे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हंगामी पिके घेण्यासाठी किंवा हंगामी कामासाठी जाणे। म्हणजे जे कामाच्या स्वरूपामध्ये किंवा काम करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर या ठिकाणी स्थलांतर होत असेल, अशा प्रकारची व्याख्या ही या डिक्शनरीच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। अशी हे स्थलांतराच्या व्याख्या किंवा स्थलांतराचा अर्थ या ठिकाणी आपल्याला
करता येईल. परंतु जर का आपण या व्याख्या त्या शास्त्रज्ञांनी केल्याचं दिसून येते, परंतु अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये स्थलांतराच्या व्याख्येचा या ठिकाणी कोणत्या व्याख्येचा समावेश होत नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे. की जर का या ठिकाणी म्हणता येईल की व्यक्ती एकाच गावात राहण्याचे ठिकाण बदलून दुसरीकडे राहायला जात असेल तर त्याला स्थलांतर म्हणता येत नाही किंवा त्याला स्थानिक गती असे म्हटले जाते. त्याला स्थलांतर न म्हणता त्याला एक प्रकारचे स्थानिक गती हे संबोधले जाते. तसेच व्यक्ती थोड्या काळासाठी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने राहण्याचे ठिकाण बदलून तेव्हा त्याला अर्थशास्त्रीय परिभाषेमध्ये स्थलांतर किंवा मायग्रेशन हे म्हणता येत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी ज्या विशिष्ट शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या काही व्याख्या केलेल्या आहे त्या व्याख्यांचा समावेश आपल्या या ठिकाणी स्थलांतरणाच्या बाबतीमध्ये घेता येईल. त्यानंतर सांगता येईल की स्थलांतरणाचे प्रकार, कारण स्थलांतरणाचे प्रकार हे प्रामुख्याने युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघानुसार त्या ठिकाणी प्रामुख्याने फक्त 2 स्थलांतरणाचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले दिसून येतात. आणि त्या 2 स्थलांतराच्या प्रकारानुसार जे काही वर्गीकरण करण्यात आले आहेत ते वर्गीकरण स्थळ असेल, काळ, भौगोलिक, राजकीय विभागाच्या दृष्टिकोनातून तसेच मानवी इच्छा यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा या स्थलांतरणाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. स्थलांतराचे प्रामुख्याने जे 2 प्रकार म्हटलं त्यामध्ये देशाच्या अंतर्गत होणारे स्थलांतर हा पहिला प्रकार सांगता येईल. दुसरा आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतर, हा दुसरा प्रकार आहे. तर पहिल्या देशांतर्गत स्थलांतरणामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारांचा समावेश होतो. त्यातील पहिला सांगता येईल की काळानुसार होणारे स्थलांतर. त्या काळानुसार स्थलांतरणाचे प्रामुख्याने 3 प्रकार सांगता येईल. त्यामधला आहे प्राचीन स्थलांतर, दुसरा आहे मध्ययुगीन स्थलांतर आणि तिसरा आहे आधुनिक स्थलांतर. अशा या काळाच्या ओघानुसार या ठिकाणी स्थलांतराचे हे 3 प्रकार आपल्याला हे पाहायला मिळू शकतात. त्यानंतर आहे त्याच देशांतर्गत स्थलांतराचा हा दुसरा प्रकार, तो म्हणजे सीमाबद्ध घटकानुसार स्थलांतर निर्माण झालेले दिसून येतो. आणि या सीमाबद्ध घटकानुसार प्रामुख्याने आपल्याला 6 स्थलांतराचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्यातला पहिला आहे आंतरराज्य स्थलांतर, दुसरा आहे आंतरप्रदेश स्थलांतर आणि तिसरा आहे खंडांतर्गत किंवा प्रांतांतर्गत होणारे स्थलांतर. चौथा आहे ग्रामीण नागरी स्थलांतर, त्यानंतर आहे ग्रामीण स्थलांतर, त्यानंतर आहे शहरी स्थलांतर. अशा या 6 प्रकारांचा समावेश हा सीमाबद्ध म्हणजे सीमेच्या अंतर्गत होणारे स्थलांतर या घटकानुसार 6 स्थलांतरांचा या ठिकाणी प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा मुख्य प्रकार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे स्थलांतर, त्याला आपण आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणू. आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे प्रामुख्याने 2 प्रकार पाहायला मिळतात. पहिला आहे की स्थलांतर हे प्रमाणानुसार होणारे स्थलांतर, त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहे, वैयक्तिक आणि दुसरा सामूहिक स्थलांतर आहे. असे 2 प्रकार हे स्थलांतराच्या प्रमाणानुसार आपल्याला पाहायला मिळतात. नंबर दुसरा आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा प्रकार आहे की मानवी इच्छेनुसार होणारे स्थलांतर. आणि या मानवी इच्छेनुसार होणाऱ्या स्थलांतराचे आणखी परत 2 प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये सांगता येईल की ऐच्छिक आणि दुसरा आहे सक्तीचे स्थलांतर. असे हे 2 प्रकार आपल्याला आंतरराष्ट्रीय स्थलांतरणाच्या मानवी इच्छेनुसार होणाऱ्या स्थलांतरणामध्ये पाहायला जातील. त्यातील आता पहिला बघू आहे की देशाच्या अंतर्गत होणारे स्थलांतर. व्यक्ती जेव्हा नेहमीच्या राहण्याचे ठिकाण बदलण्याच्या उद्देशाने त्याच राष्ट्रातील एका प्रशासकीय विभागातून प्रांतातून दुसऱ्या प्रशासकीय विभागात किंवा प्रांतामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी जाते तेव्हा त्याला अंतर्गत स्थलांतर असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर या बाबतीमध्ये प्रोफेसर डोनाल्ड जे बोग यांनी देशांतर्गत स्थलांतरासाठी जे लोक आपले गाव किंवा आपला प्रदेश सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जात असतील तर त्यांना आउट मायग्रेशन अशा प्रकारचा शब्दप्रयोग हा डोनाल्ड जे बोग या शास्त्रज्ञांनी वापरलेला दिसून येते. तर जे लोक दुसरीकडून एखाद्या प्रदेशात राहण्यासाठी जर येत असेल तर त्याला इन मायग्रेशन असे
संबोधले जाते। अशा प्रकारे आउट मायग्रेशन आणि इन मायग्रेशन या दोन शब्दांचा शब्दप्रयोग मायग्रेशनच्या संदर्भामध्ये प्रोफेसर डोनाल्ड जे बोग या अर्थशास्त्रज्ञांनी केलेला दिसून येते। त्यानंतर दुसरा जे म्हटलं आहे की देशांतर्गत स्थलांतराचे जे काही प्रकार, काळानुसार होणारे प्रकार आणि दुसरा आहे सीमाबद्ध घटकानुसार पडणारे प्रकार। त्यातील पहिला आहे की काळानुसार होणारे प्रकार। त्यामध्ये प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे आणि नंतर आधुनिक काळानुसार होणारे स्थलांतराचा हा 3 प्रकार आहे। कारण वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या उद्देशाने व वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतर ही झालेली दिसून येतात। कारण अतिप्राचीन, आपण अलीकडेच पाहिला की अतिप्राचीन काळी अन्नाचा शोध घेण्यासाठी तसेच पशुपालन करण्यासाठी ज्या काही अवस्था होत्या, या पशुच्या अन्नचारा यांच्या शोधासाठी नंतरच्या काळामध्ये स्थलांतरित शेतीमुळे सुद्धा स्थलांतर झालेले दिसून येतात। हा प्राचीन काळामध्ये होणाऱ्या स्थलांतराचा आपला भाग पाहता येईल। हे व्यवसाय करण्यासाठी म्हणता येईल किंवा वेगवेगळ्या अन्नाचा शोध घेण्यासाठी या प्राचीन काळामध्ये स्थलांतरण झालेले दिसून येतात। तर मध्ययुगीन कालखंडामध्ये व्यापार व धर्मप्रसारासाठी स्थलांतरे हे घडून आली। तर आता प्रामुख्याने औद्योगिकरणासाठी व नागरीकरणासाठी यांच्या विशिष्ट प्रभावामुळे स्थलांतरणाची ही जी काही प्रकार आहे, ही प्रकार आपल्याला आधुनिक काळामध्ये पाहायला मिळतात। अशा प्रकारे या ठिकाणी देशाच्या अंतर्गत काळानुसार पडणाऱ्या या 3 स्थलांतरणाचा समावेश आपल्याला या काळानुसार करता येईल। नंबर 2 सांगता येईल की सीमाबद्ध घटकानुसार होणारी स्थलांतरणे। त्यामध्ये स्थलांतरणास सीमा घटक हा अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे। यामध्ये खेडी, शहर, प्रदेश, राज्य, देश इत्यादी सीमांचा विचार हा या घटकामध्ये किंवा सीमामध्ये प्रामुख्याने करणे आवश्यक आहे। अशानुसार या ठिकाणी सीमाबद्ध घटकानुसार या ठिकाणी घडून येणारी स्थलांतर आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। त्यानंतर सांगता येईल की आंतरराज्य स्थलांतर, जे आंतरराज्य त्यातील पहिला प्रकार आहे आंतरराज्य होणारे स्थलांतर। देशाच्या अंतर्गत स्थलांतरणास आंतरराज्य स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येते। उदाहरणार्थ महाराष्ट्रात, बिहार, मध्य प्रदेश, UP तसेच संपूर्ण भारतातील राज्यातून लोक स्थलांतर ही झालेली दिसून येतं। म्हणजे आंतरराज्यातून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स्थलांतर झालेले दिसून येतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून ही इतर काही राज्यात काही लोक ही स्थलांतरित झालेले आढळून येतात। म्हणजे व्यवसाय करण्याच्या उद्देशाने असेल किंवा शिक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून असेल, अशा प्रकारचा जो काही प्रकार आहे हा प्रकार आंतरराज्य या स्थलांतराच्या प्रकारानुसार आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर सांगता येईल की त्यानंतर वैयक्तिक स्थलांतर व सामूहिक स्थलांतर। जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या उन्नतीसाठी किंवा प्रगतीसाठी किंवा स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जर स्थलांतर होत असेल तर त्या ठिकाणी वैयक्तिक व सामूहिक अशा प्रकारच्या स्थलांतराचा या ठिकाणी भाग आपल्याला पाहायला मिळतो। तेव्हा त्याला आपण वैयक्तिक स्थलांतर असे सुद्धा संबोधू शकतो। काही वेळा नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा सरकारी जे काही विविध प्रोजेक्ट असेल किंवा या प्रकल्प असेल, त्या प्रकल्पामुळे काही गावे किंवा काही भाग त्या ठिकाणी काय होतो आहे विस्थापित होतात व त्याचे पुनर्वसन हे दुसरीकडे केले जाते। तेव्हा या प्रकारे जो काही स्थलांतराचा प्रकार आहे, हा स्थलांतराचा प्रकार हा सामूहिक स्थलांतरामध्ये पाहायला मिळतो आहे। त्यानंतर सांगता येईल की ऐच्छिक व सक्तीचे स्थलांतर, की जे नैसर्गिक परिस्थिती, वाईट सामाजिक परिस्थिती किंवा राजकीय परिस्थितीमुळे लोक स्वतःहून स्थलांतर या ठिकाणी झालेले दिसून येतात, तेव्हा ऐच्छिक स्थलांतर ह्या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतो। उलट लोकांची इच्छा नसतानाही सुद्धा जेव्हा राज्यकर्ता किंवा प्रशासनाकडून लोकांना स्थलांतरित होण्यास या ठिकाणी भाग पाडले जाते, तेव्हा त्याला सक्तीचे स्थलांतर या ठिकाणी संबोधले जाते। अशा प्रकारे या ठिकाणी स्थलांतरणाचे जे काही प्रकार आहे, या प्रकारामध्ये तो प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। ते मानवी इच्छेनुसार त्या ठिकाणी
स्थलांतर झालेले दिसून येते. म्हणजे मानवी इच्छेनुसार या ठिकाणी ऐच्छिक त्यानंतर सक्तीचे स्थलांतर असे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा ह्या रीतीने त्या ठिकाणी स्थलांतराचे जे काही प्रकार आहे ते प्रकार आपल्याला सांगता येईल. परंतु या स्थलांतराच्या संदर्भामध्ये आणखी जे कालावधीच्या आधारे आहे ते कालावधीचे म्हणजे आपण तो भाग पाहिला, परंतु यामध्ये मी प्रामुख्याने परत कायमचे व तात्पुरत्या स्थलांतरणाचा या ठिकाणी समावेश केला आहे. म्हणजे परमनंटली मायग्रेशन असेल किंवा इंटरनल मायग्रेशन, त्याला आपण तात्पुरत्या स्वरूपाचे स्थलांतर म्हणतो किंवा हंगामी स्वरूपाचे स्थलांतरसुद्धा असं संबोधतो आहे. किंवा कायमच्या स्थलांतरामध्ये काय होते की ज्या वेळेस रोजगार किंवा नोकरीच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपले मूळ गाव कायमचे सोडून दुसरीकडे कायम वास्तव्य करण्यासाठी जे काही स्थलांतर करतात तेव्हा त्याला अशा स्थलांतराला या ठिकाणी कायमचे स्थलांतर असे संबोधले जाते. आणि दुसरा प्रकार आहे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा किंवा इंटरनल मायग्रेशन किंवा त्याला आपण दुसऱ्या मराठीमध्ये म्हणू शकतो आहे की हंगामी स्वरूपाचे स्थलांतर. आणि हे तात्पुरते किंवा हंगामी स्वरूपाचे स्थलांतर हे विशिष्ट काळासाठी असून तो कालावधी संपला की ते आपल्या मूळ गावी त्या ठिकाणी परत आलेले दिसून येतात. जसं विद्यार्थी म्हणतो आहे, ते विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट राज्यामध्ये किंवा विशिष्ट भागामध्ये त्या ठिकाणी स्थलांतर झालेले दिसून येतात आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झालं तर त्या ठिकाणी ते मूळ गावी परत त्या ठिकाणी परत येतात. काही विद्यार्थी त्या ठिकाणी थांबतात. परंतु अशा प्रकारचे जे काही स्थलांतर असेल ते या ठिकाणी तात्पुरते म्हणता येईल किंवा हंगामी स्वरूपाचे स्थलांतर सांगता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी दुसरे काही सांगता येईल की भाजीपाला नोकरी करण्यासाठी किंवा दूध विक्रेते असेल किंवा इतर ऊसतोड कामगार असेल, असे जे काही स्थलांतर आहे हे स्थलांतर हंगामी स्वरूपाच्या स्थलांतराच्या प्रकारामध्ये या ठिकाणी त्याचा प्रकार आपल्याला पडलेला दिसून येतो. असे हे प्रकार आपल्याला त्या ठिकाणी झालेले दिसून येतात. त्यानंतर जे काही म्हटलं आहे की तुम्हाला सीमाबद्ध घटकांच्या स्थलांतरणाच्या प्रकारामध्ये ग्रामीण स्थलांतर असेल, शहरी स्थलांतर असेल किंवा नागरी ग्रामीण स्थलांतर असेल, तर त्यामधलं जे काही ग्रामीण स्थलांतर आहे म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा एका देशातील एका भागातील व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी अन्य ग्रामीण भागामध्ये स्थलांतर करीत असेल तेव्हा त्याला ग्रामीण स्थलांतर या ठिकाणी संबोधले जाते. अशा प्रकारची जी काही व्याख्या आहे हे व्याख्या या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ सांगता येईल की एखाद्या महत्त्वाचा उद्योग स्थापन झाल्याच्या दृष्टिकोनातून साखर कारखाना असेल, त्याचबरोबर सूतगिरणी सुरू झाली असेल तर त्या ठिकाणी कामधंद्याच्या निमित्ताने अन्य खेड्यातील लोक किंवा मानव त्या ठिकाणी त्या उद्योग केंद्राच्या परिघात मध्ये कायमचे वास्तव्य करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. अशा प्रकारे हे ग्रामीण स्थलांतर आहे. त्यानंतर सांगता येईल की नागरी ग्रामीण स्थलांतर म्हणजे जेव्हा एखाद्या देशातील शहरी भागातील व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह ग्रामीण भागात कायम स्वरूपासाठी वास्तव्य करण्यासाठी जातो तेव्हा त्याला नागरी ग्रामीण स्थलांतर असे या ठिकाणी म्हटले जाते. कारण शहरी भागात आयुष्यभर नोकरी किंवा व्यवसाय केलेले जे काही लोक आहे हे वृद्धापकाळात काळात आपल्या मूळच्या खेड्याकडे त्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्यासाठी स्थलांतर झालेले दिसून येतात. त्यातील उदाहरण सांगतात की मुंबईत काम करणारे अनेक चाकरमाने निवृत्तीनंतर देशावरील किंवा कोकणातील खेड्यात वास्तव्यासाठी जातात आणि हे जे काही स्थलांतर आहे हे स्थलांतर नागरी ग्रामीण स्थलांतर या ठिकाणी निर्माण झाले दिसते ते. त्यानंतर सांगता येईल की शहरी किंवा नागरी स्थलांतर त्यामध्ये जेव्हा देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीचा समूह एका शहरातून दुसऱ्या शहरात कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जातात तेव्हा अशा प्रकारच्या स्थलांतरणाला शहरी किंवा नागरी स्थलांतर असे संबोधले जाते. म्हणजे लहान शहराकडून मोठ्या शहरात रोजगार करण्यासाठी, व्यापार उद्योग वाढविण्यासाठी, मोठे उद्योग उभारण्यासाठी किंवा शिक्षणासाठी त्या ठिकाणी स्थलांतरित झाले दिसून येते. म्हणजे लहान शहराकडून मोठ्या शहराकडे हे आपल्याला विविध त्याची उदाहरणे या ठिकाणी देता येईल. त्यामध्ये जे काही नागरी भागातून नागरी भागामध्ये होणारे स्थलांतर त्याचं उदाहरण सांगता येईल की पुणे, मुंबई, बंगलोर, चेन्नई अशा मोठमोठ्या जे काही सिटी आहे, मेट्रो सिटी आहे
या मेट्रो सिटीच्या शहरात वास्तव्यासाठी जात असल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अशा प्रकारे हे नागरी स्थलांतर या ठिकाणी त्याचा हा एक प्रकार सांगता येईल। त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून होणारं स्थलांतर आहे। त्यामध्ये सामाजिक स्थलांतरात प्रामुख्याने नुकतेच लग्न झालेल्या मुलींचा समावेश हा त्या सामाजिक स्थलांतरणामध्ये झालेला दिसून येतो आहे। कारण आपल्या सामाजिक रूढीनुसार प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला लग्नानंतर आपल्या पतीच्या घरी राहण्यासाठी जावे लागते। हे एक त्याचा सामाजिक स्थलांतरणाच्या ठिकाणी प्रकार सांगता येईल। त्यानंतर सांगता येईल की नवविवाहित मुलीच्या स्थलांतरावर एका गावातील लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम झालेला दिसून येतो। तर दुसरा त्यातील प्रकार आहे की शैक्षणिक होणारे स्थलांतर, की उच्च शिक्षणाच्या सोयी चांगल्या रीतीने उपलब्ध असतात मोठ्या शहरामध्ये, म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याकरिता हे शहराकडे स्थलांतरित झालेले दिसून येतात। अशा या प्रकारे या ठिकाणी हे शहरी परंतु त्यामध्ये शैक्षणिक स्थलांतरण हे निर्माण झालेले दिसून येतात। असे हे स्थलांतरणाचे प्रकार आपल्याला विविध, पण यामध्ये प्रामुख्याने 2 स्थलांतरणाचा समावेश म्हणजे देशाच्या अंतर्गत होणारे स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे स्थलांतर, आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणून त्याला असे हे 2 प्रामुख्याने प्रकार या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यानंतर आहे भारतातील लोकसंख्या स्थलांतरणाची कारणे। म्हणजे लोकसंख्या स्थलांतरणाची जी काही कारणे आहे त्यामध्ये प्रामुख्याने 7 स्थलांतरणाचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। जनगणना व राष्ट्रीय नमुना पाहणीने स्थलांतरणाची 7 कारणे ही मांडलेली आहे। काम व रोजगारासंबंधित, व्यापार, व्यवसाय, शिक्षण, विवाह, जन्माची वेळ, कुटुंबाबरोबर व इतरांबरोबर होणारे स्थलांतर, अशा स्थलांतरणाचा या ठिकाणी समावेश झालेला दिसून येतो। स्थलांतराच्या कारणावरून भारतातील लोकसंख्येच्या स्थलांतरणाची जी काही एकूण संख्या व प्रमाण जे काही आहे हे प्रमाण दर्शवणारा जो काही तक्ता आहे हे तक्ता आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 2011च्या जनगणनेनुसार जे स्थलांतरणाची मी 7 कारणे सांगितली, पहिला रोजगार, दुसरा व्यवसाय, तिसरा शिक्षण, चौथा विवाह, त्यानंतर 5वा आहे जन्मानंतर होणारे स्थलांतर, त्यानंतर 6वा आहे कुटुंबासह होणारे स्थलांतर आणि 7वा आहे इतर स्थलांतर। अशा ह्या 7 स्थलांतरणाच्या कारणाचा या ठिकाणी मी समावेश केलेला आहे। कारण रोजगाराच्या संधी म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार जी काही आकडेवारी आहे या आकडेवारीचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। त्या ठिकाणी स्थलांतरणाची एकूण संख्या ही दशलक्षमध्ये घेतलेली आहे। त्यामध्ये एकूण पुरुष आणि स्त्रिया या तिघांचा समावेश केलेला आहे। त्यानंतर एकूण स्थलांतराशी जे काही शेकडा प्रमाण आहे, पर्सेंटेज आहे, जो काही रेशो आहे या रेशोंचा या ठिकाणी सुद्धा समावेश केलेला आहे। एकूण पुरुष आणि स्त्रिया म्हणजे एकूण किती स्थलांतर झाले, त्यानंतर पुरुषांचे होणारे स्थलांतरणाचे प्रमाण किती आहे, स्त्रियांचा होणारा स्थलांतरणाचा प्रमाण किती आहे याचा या ठिकाणी आकडेवारीचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। जर आपण पाहिलं की एकूण स्थलांतरणाचे शेकडा होणारे प्रमाण, सर्वाधिक प्रमाण जर आपण पाहिलं यामध्ये विवाहाच्या संदर्भामध्ये एकूण जे काही स्थलांतर आहे हे स्थलांतर सर्वाधिक जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। दुसरा या ठिकाणी कुटुंबाचा उल्लेख करावा लागेल। तिसरा या ठिकाणी इतर स्थलांतरणाचा समावेश आहे। त्यानंतर सांगता येईल रोजगाराच्या संदर्भामध्ये असे विविध जे काही कारणे आहे या कारणाच्या अनुषंगाने जे काही स्थलांतर झाले आहेत त्या स्थलांतरणाचा जो काही जे काही प्रमाण आहे, जे काही रेशो आहे या रेशो आपल्याला या तक्त्याच्या अनुषंगाने सांगता येईल। तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर विवाह या कारणाच्या बाबतीमध्ये जे काही स्थलांतर झालेलं आहे हे या ठिकाणी सर्वाधिक झालेलं दिसून येते। अशा प्रकारचे जे काही स्थलांतराची जे काही 7 कारणे आहे हे 7 कारणे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। त्यातील जे काही रोजगाराच्या संधी आहे, रोजगार करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी स्थलांतर झालेल्याचे एकूण प्रमाण आहे 10.2%। तर पुरुषांचे या ठिकाणी होणारे स्थलांतरणाचा जो काही प्रमाण आहे ते म्हणजे 27.7% आणि स्त्रियांचे प्रमाण आहे 2.4। म्हणजे रोजगार करण्याच्या उद्देशाने किंवा रोजगाराच्या संधी मिळवण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी पुरुष सर्वाधिक या ठिकाणी स्थलांतर झालेले दिसून येतात। नंबर 2 सांगता येईल की व्यवसाय करण्याच्या उद्देशाने
स्थलांतराचा जे काही प्रमाण शेकडा प्रमाण आहे, हा व्यवसाय या ठिकाणी पुरुषांचं या ठिकाणी प्रमाण सर्वाधिक जास्त आहे, तर स्त्रियांचं सुद्धा या ठिकाणी प्रमाण कमी आहे. शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा शिक्षण बाहेर राज्यामध्ये किंवा इतर देशामध्ये शिक्षण घेणाऱ्याच्या जे काही स्थलांतर आहे, मायग्रेशन आहे, ते मायग्रेशन पुरुषांच्या संदर्भामध्ये जास्त आहे. त्यानंतर सांगता येईल की विवाह हा कारण, या कारणाच्या अंतर्गत स्त्रियांचे होणारे मायग्रेशन किंवा स्थलांतरण या ठिकाणी 69.7% अशा प्रकारे या ठिकाणी याचे प्रमाण हे जास्त किंवा स्त्रियांचे प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. त्यानंतर जन्मानंतर होणारे स्थलांतर जो काही कारण आहे ते पुरुषांचे सर्वाधिक जास्त आहे. त्यानंतर कुटुंबासह होणारे स्थलांतर हे पुरुषांचे या ठिकाणी जास्त आहे, स्त्रियांचं कमी आहे. त्यानंतर आहे इतर, म्हणजे असं या ठिकाणी फक्त विवाह हे जे कारण सोडलं तर बाकी इतर कारणांमध्ये पुरुषांचं जे काही प्रमाण आहे हे पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक जास्त असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे रोजगार मिळवण्याच्या किंवा नोकरी धंदा मिळवण्याच्या उद्देशाने होणारे जे काही स्थलांतर आहे हे स्थलांतर या ठिकाणी सर्वाधिक झाल्याचं दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की लोकसंख्येच्या स्थलांतरणाचे जे काही परिणाम आहे, या परिणामाचा अभ्याससुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. कारण म्हटलं आहे की ज्या 7 कारणांचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला होता, त्या 7 कारणांमध्ये जे काही लोकसंख्येच्या स्थलांतरणाच्या बाबतीमध्ये जे काही परिणाम झालेले दिसून येतात, त्या मध्ये सकारात्मक काही परिणाम होतात तर काही नकारात्मक परिणाम होतात. सकारात्मक म्हणजे या ठिकाणी अनुकूल परिणाम या ठिकाणी आपण याचा अर्थ घेतलेला आहे. तर नकारात्मक परिणामामध्ये त्याचा प्रतिकूल परिणाम काय होतो आहे, असा या ठिकाणी प्रतिकूल परिणामाचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि दोन्ही ज्या ठिकाणी 6 मुद्द्यांचा या ठिकाणी मी समावेश केलेला आहे. पहिला या ठिकाणी सांगता येईल की अनुकूल परिणामामध्ये त्यामध्ये पहिला आहे शेतीवरील भार कमी होण्यास मदत होतो. शेतीवरील भार कमी होण्यास ह्या प्रकारे अनुकूल परिणाम ह्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागात होणाऱ्या लोकसंख्येच्या स्थलांतरणामुळे शेतीवरील भार हा कमी होण्यास मदत झालेला दिसून येतो आहे. कारण भार कमी झाल्यामुळे भाऊबंदकीमुळे शेतीचे होणाऱ्या तुकड्यांना आपोआपच या ठिकाणी काही अशी आळा बसलेला दिसून येतो आहे. म्हणजे तुकड्यांचं जे काही प्रमाण म्हणतो आहे, या होणारे जे काही तुकडे आहे त्या तुकड्यांना एक प्रकारे आळा बसलेला दिसून येतो. म्हणजे शेतीवरील भार हा कमी होण्यास या ठिकाणी अनुकूल अशा प्रकारचा परिणाम हा स्थलांतरांच्या बाबतीमध्ये झालेला दिसून येतो. त्याचबरोबर शेतीचे आकारमान, त्यानंतर शेतीचे तुकडे झाल्यानंतर राहणाऱ्या शेतीच्या आकारापेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना शेती करणे आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी परवडते, म्हणून हा एक प्रकारे अनुकूल परिणाम असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नंबर 2 सांगता येईल की आर्थिक व भौतिक प्रगतीमध्ये वाढ. यामध्ये देशाचा सर्वांगीण विकास होण्यास एक मदत झालेली आहे. देशाचा सर्वांगीण विकास मदत होण्यास या ठिकाणी मदत झाली आहे. ते आर्थिक व भौतिक प्रगतीच्या किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मदत झाली आहे आपल्याला असं सांगता येईल. राष्ट्राच्या व लोकसंख्येच्या आर्थिक व भौतिक प्रगतीमध्ये ही वाढ झालेली दिसून येते. ज्या व्यक्तीजवळ शेती करण्याचं एक कसब आहे, शेती करण्याचे कसब आहे, त्या व्यक्ती शेती करू शकतात व ज्यांच्याजवळ शेती करण्याचे कसब नाही किंवा ज्यांना त्यामध्ये आवड नाही किंवा आवड नसेल, त्यांना नोकरी व्यवसायात आवड आहे, अशा व्यक्ती ग्रामीण भागातून शहरी भागात नोकरी किंवा व्यवसाय करण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी काय झालेले आहे, स्थलांतरित झाले. म्हणून ते आर्थिक व भौतिक प्रगतीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. नंबर 3 सांगता येईल की ग्रामीण भागातील घनतेमध्ये घट झालेली दिसून येते. कारण ग्रामीण भागातील लोक नोकरी व व्यवसाय करण्याच्या निमित्ताने शहरी भागामध्ये स्थलांतरित झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनता ही कमी झालेली दिसून येते आणि याचा परिणाम ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना पूर्वीपेक्षा आता जास्त रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध झालेल्या दिसून येतात. त्यानंतर सांगता येईल की नागरी विकासामध्ये होणारी वाढ, की जे ग्रामीण भागातील लोक शहरी भागात मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे शहराची लोकसंख्या वाढते. वाढलेल्या लोकसंख्येमुळे शहराचा विकास
होण्याची संधी उपलब्ध होत असते. शहरांच्या स्वरूपामध्ये विविध प्रकारचा बदल पाहायला मिळतो आहे. लोकांना जास्तीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. घरांच्या संख्येमध्ये वाढ होते. अशा प्रकारे या ठिकाणी नगराचा किंवा त्या शहराचा हा विकास झालेला दिसून येतो आहे. त्यानंतर सांगता येईल की बेरोजगारीमध्ये घट. ते ग्रामीण भागातील लोकसंख्या रोजगाराच्या निमित्ताने शहरात जात असल्यामुळे अशा लोकांना रोजगार तिथे उपलब्ध होतो व त्यामुळे बेरोजगारी किंवा बेकारीमध्ये घट झालेली दिसून येते आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे बेरोजगारीत घट होऊन आर्थिक विकासाचा वेग व जो काही दर आहे हा दर त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो आहे. त्यानंतर म्हणतो आहे की उपनागरीकरण, की जे लोकांच्या ग्रामीण भागातून शहरातील स्थलांतरणामुळे मुख्य नगराचा जसा या ठिकाणी विकास आणि विस्तार होत जातो तसतसा त्या ठिकाणी नगराचा त्या आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा सुद्धा या ठिकाणी विकास होऊ शकतो, होऊ लागतो आणि शहरांच्या आसपासचा जो काही ग्रामीण भाग आहे हा ग्रामीण भाग शहरामध्ये विलिनीकरण झालेला दिसून येतो. अशा प्रकारचे हे 6 अनुकूल परिणाम या लोकसंख्येच्या स्थलांतरणाच्या बाबतीमध्ये किंवा सकारात्मक परिणामाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरा परिणाम आहे प्रतिकूल परिणाम. त्यातील पहिला प्रतिकूल किंवा नकारात्मक परिणाम आहे की खेडी ही ओस पडत आहे. खेडी ही ओस पडत आहे कारण दिवसेंदिवस ग्रामीण भागातून लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर शहरांकडे काय झालेले आहे, आकृष्ट झालेले आहे. त्यामुळे शहरात जात असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनता जरी या ठिकाणी कमी होत असली तरी याचा एक प्रतिकूल परिणाम यावर पडलेला दिसून येतो. याचा एक प्रतिकूल फटका या ठिकाणी खेड्यांवर किंवा खेडी ओस पडत असल्यावर या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजे की देशातील खेडी फार मोठ्या प्रमाणावर काय होत आहे, ओस पडू लागत आहे. आणि ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण जर आपण पाहिलं 2001च्या जनगणनेनुसार ते 72.2% एवढे होते आणि 2011च्या जनगणनेनुसार 68.8% इतके किंवा त्यापेक्षा थोडेसे कमी झाले. तर नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी भरमसाठ वाढ होत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जी काही खेडी म्हणतो किंवा खेडे या ठिकाणी ओस पडू लागली आहे. नंबर दुसरा प्रतिकूल किंवा नकारात्मक परिणाम सांगता येईल की शहरांची अवास्तव वाढ. जे म्हटलं आहे की ग्रामीण भागातून लोकांच्या शहरामध्ये सतत होणाऱ्या स्थलांतरणामुळे शहराची लोकसंख्या वाढून शहरांची अवास्तव जी काही वाढ आहे ही अवास्तव वाढ या ठिकाणी झाल्याचे दिसून येते आणि त्याचा परिणाम लोकांच्या जीवनमानावर होऊन त्यांना अनेक समस्याला किंवा प्रश्नांना समोर जावे लागते. अशा प्रकारची या ठिकाणी वास्तव वाढ झालेली दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की गलिच्छ वस्त्यांमध्ये वाढ झालेली आहे की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जे काही स्थलांतर होत आहे त्या अशा अशिक्षित व अप्रशिक्षित लोकसंख्या व त्यांची कुटुंबे ही रोजगारासाठी नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होतात आणि त्यांना मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याने ते राहण्यासाठी किंवा आपल्या निवासासाठी झोपड्यांचा आश्रय घेतात. या ठिकाणी मुंबईमधील जी काही झोपड्या आहे त्या झोपड्यांचा या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आणि या झोपडपट्ट्यांमध्ये गलिच्छपणा या ठिकाणी वाढला जातो व त्याचा राहणाऱ्यांच्या आरोग्यावर एक प्रतिकूल किंवा विपरीत परिणाम त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्यानंतर प्रदूषणामध्ये वाढ होऊ शकते. स्थलांतरणामुळे नागरीकरण हे झपाट्याने वाढू लागते आणि त्यामुळे सार्वजनिक जी काही सोयीसुविधा आहे त्या सार्वजनिक सोयीसुविधावर या ठिकाणी विविध प्रकारचा एक ताण पडलेला दिसून येतो किंवा समस्या ह्या निर्माण झालेल्या दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने सांगता येईल की हवा आहे, त्यानंतर पाणी, आवाज यासारख्या प्रदूषणाच्या ज्या काही समस्या आहे ह्या समस्या गंभीर या ठिकाणी आपले स्वरूप धारण केलेले दिसून येते. त्यानंतर सांगता येईल की शैक्षणिक समस्या. या स्थलांतरणामुळे शैक्षणिक समस्येची निर्मिती होते कारण लोकसंख्येच्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा अपुऱ्या पडणे होय आणि या स्थलांतरणामुळे शहरात वेगवेगळ्या भागातील लोक वास्तव्यास असतात आणि त्याची जी काही लँग्वेज म्हणतो किंवा भाषा आहे ही भिन्न किंवा वेगळ्या प्रकारची असते. अशा भिन्न भाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सेवा सुविधा शहरात अपुऱ्या पडत असल्यामुळे वाजवी जी काही फी आहे, जे काही शुल्क आहे हे शुल्क त्या ठिकाणी आकारले जाते. अशा प्रकारची शैक्षणिक समस्यासुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. त्यानंतर आहे आरोग्यविषयक समस्या
जे स्थलांतर झाल्यामुळे लोकसंख्येत भर पडते आणि वाढत्या लोकसंख्येकरिता निवारा म्हणतो आहे किंवा निवास, वास्तव्य, रहिवासी, निवासाची व्यवस्था करण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक उंच इमारतीच्या ठिकाणी करतात बांधकाम करतात आणि त्यामुळे पर्यावरणपूरक बाबींकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. आणि वाढत्या लोकसंख्येमुळे जे काही पर्यावरणाचे प्रश्न आहे, निकृष्ट आहार आहे, अशुद्ध पिण्याचे पाणी असेल, यासारख्या बाबींमुळे आरोग्यविषयक सारख्या ज्या काही समस्या आहे किंवा प्रश्न आहे हे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसून येतात. अशा प्रकारचे जे काही नकारात्मक म्हणतो किंवा प्रतिकूल परिणाम हे त्या स्थलांतराच्या बाबतीमध्ये निर्माण झालेले दिसून येतात. त्यानंतर सांगता येईल की लोकसंख्या स्थलांतराचे घटक किंवा प्रवाह म्हणजे आपण स्थलांतराचे प्रकार व परिणाम व कारणे लक्षात घेतल्यानंतर या स्थलांतरणाला कारणीभूत असणारे विविध प्रवाह किंवा घटक या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्या घटकांमध्ये किंवा प्रवाहामध्ये मी प्रामुख्याने 6 घटकांचा किंवा प्रवाहांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे की भौगोलिक घटक, दुसरा आहे सांस्कृतिक घटक, तिसरा आहे सामाजिक घटक, चौथा आहे आर्थिक घटक, पाचवा आहे लोकसंख्याशास्त्रीय घटक आणि शेवट आहे इतर घटक. अशा या 6 घटकांचा समावेश मी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यातील पहिला घटक स्पष्ट थोडक्यात करूया की जिओग्राफिकल फॅक्टर्स. देशात विविध हवामान असलेले विभाग आहेत. काही विभागात अतिउष्ण, अतिथंड, अति पावसाळी हवामान, काही विभागात नापीक मुद्रा, यामुळे तेथील लोकांचे सक्तीचे स्थलांतर हे करावे लागते आणि त्यांना भौगोलिक घटक असे संबोधले जाते. जे हवामानाच्या दृष्टिकोनातून जे काही विशिष्ट जागा असेल, थंड हवेची जागा, अति पावसाळी हवामान, जे काही विशिष्ट एक ठिकाण असेल आणि त्या ठिकाणाकरिता त्याचा वेध घेण्यासाठी किंवा एक शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी तेथील जनतेचे किंवा लोकांचे जे काही स्थलांतर हे केले जात असते आणि ते सक्तीने करावे लागते. त्यांना आपण या ठिकाणी भौगोलिक किंवा जिओग्राफिकल फॅक्टर असे म्हणूया. जेव्हा लोकांना आवश्यक असणारे जे काही हवामान किंवा कार्यक्षमता वाढवणारे आरोग्यदायी पर्यावरण म्हणू, सुपीक मुद्रा, मुबलक पाणी, वनस्पतीची मुबलकता, खनिजे, नैसर्गिक संपन्नता असेल, समृद्धता असेल, अशा शहरात रोजगाराची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणावर होत असते आणि नवीन व्यवसायाला काय या ठिकाणी प्रोत्साहनसुद्धा मिळालेले दिसून येते. अशा ठिकाणी लोक स्थलांतरित होतात. जर आपण या ठिकाणी उदाहरण घ्यायचं असेल की खवून खनिजाच्या किंवा खनिजांच्या खाणी जिथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत अशा ठिकाणी व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी काय होतात उपलब्ध असतात आणि या संधीला आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणावर विविध प्रांतातील लोक या ठिकाणी स्थलांतरित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हा एक पहिला या ठिकाणी घटक किंवा प्रवाह आपल्याला सांगता येईल. दुसरा सांगता येईल की नैसर्गिक घटक. यामध्ये तीन घटकांचा समावेश केलेला आहे. दुष्काळ आणि अवर्षण. नंबर 2 आहे नैसर्गिक आपत्ती. नंबर 3 आहे युद्ध. अशा या ठिकाणी 3 घटकांचा या ठिकाणी नैसर्गिक घटकांचा समावेश केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने भूकंप, ज्वालामुखी, टाळेधाड, महापूर, साथीचे आजार इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील लोकांचे सक्तीने या ठिकाणी स्थलांतर किंवा मायग्रेशन हे करावे लागते. जर या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर 1961 मध्ये पुण्यातील पानशेत धरण फुटल्यामुळे अनेक गाव हे पाण्याखाली वाहून गेली. अशा पूरग्रस्त लोकांनी पुणे हे कायमचे सोडले आणि याशिवाय गुजरात, महाराष्ट्रात भूकंप, महापूर, मोठमोठी धरण ही बांधली आणि त्यामुळे हजारो लोकांचे या ठिकाणी स्थलांतर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि या नैसर्गिकदृष्ट्या साधनसंपत्तीचे परिपूर्ण असणारे जे काही ठिकाण आहे ते उद्योगधंद्याच्या वाढीला या ठिकाणी चालना मिळते. अशा प्रकारच्या शहरामध्ये
किंवा मोठ्या शहरांमध्ये नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी लोक स्थलांतरण केलेले दिसून येतात. असे हे नैसर्गिक जे काही घटक आहे या नैसर्गिक घटकांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आपल्याला करता येईल. त्यानंतर सांगता येईल की सांस्कृतिक घटक, त्याला आपण इंग्लिशमध्ये कल्चर फॅक्टर म्हणू, की लोकांना स्थिर व समाधानी किंवा आनंद जीवन जगण्याकरिता व्यक्तीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क प्राप्त होणे हे गरजेचे आहे किंवा आवश्यक आहे. आणि तसेच सामाजिक दर्जाही हा जातीवर आधारित न होता व्यक्तीच्या गुणवत्तेनुसार मिळावा अशी धारणा या ठिकाणी असते. पण ग्रामीण भागात जी काही चित्र आहे ही चित्र या ठिकाणी उलट आपल्याला पाहायला मिळतात. परिणामी लोक जातीयता, धर्म यावरून सतत संघर्ष किंवा नव्या संधीचा जो काही अभाव आहे, जातीय अत्याचार आहे, अशा अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीला कंटाळून तेथील लोक ही शहराकडे या ठिकाणी स्थलांतरित झालेले पाहायला मिळतात. अशा जे काही सांस्कृतिक जे काही घटक आहे या सांस्कृतिक घटकाचा सुद्धा तेवढाच प्रभाव जे काही घटक आहे त्या घटकाचा समावेश आपल्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सांगता येईल की तिसरा सामाजिक घटक. सामाजिक घटकामध्ये आपण प्रामुख्याने 4 उपघटकांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे की दळणवळण व वाहतूकविषयक सुविधा. कारण शहराच्या ठिकाणी नवीन वसाहती स्थापन करायची असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं स्थलांतरण आपल्याला करावं लागते. अशा प्रकारे या ठिकाणी जे काही इंडस्ट्रियल एरिया वगैरे म्हणतो आहे या इंडस्ट्रियल एरियाच्या ठिकाणी मायग्रेशन हे होत असते. आणि या औद्योगिकरणामुळे हा जो काही नागरीकरण आहे किंवा शहरीकरणाचा जो काही वेग आहे हा वेग झपाट्याने वाढत असतो. आणि त्यामुळे अशा शहराच्या ठिकाणी वाहतुकीच्या सोयीमुळे, शैक्षणिक सुविधांमुळे, तांत्रिक वैज्ञानिक क्षेत्राकडे लोक या ठिकाणी येत असतात किंवा वळलेले दिसून येतात. अशा प्रकारे दळणवळणाच्या सोयी या लोकांच्या संपर्काला व लोकांच्या वाहतुकीला उपयुक्त ठरतात आणि स्थलांतरात त्याचा फायदा होत असतो. आणि दुसरं सांगता येईल की सुरक्षा तथा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे खेड्यात परस्परांची जी काही एकमेकांची ओळख झालेली असते, प्रत्येकाला एकमेकांबद्दल सर्व काही माहिती असते. शिवाय जे काही पारंपरिक जात पंचायत असेल या जात पंचायतद्वारे नियंत्रण, त्यामुळे एक प्रकारे एकाधिकारशाही जे आपण मोनोपोली वगैरे म्हणतो आहे, ही मोनोपोली एखाद्या व्यक्तीची सामाजिक आर्थिक जोखीम घेण्यासाठी सहज कोणी त्या ठिकाणी तयार होत नाही आणि त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करावा हा